नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, बी ए तृतीय वर्षाच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र ह्या पेपरमध्ये आज आपण आंतरराष्ट्रीय व्यापाराचे लाभ म्हणजेच गेन फ्रॉम द इंटरनॅशनल ट्रेड हा भाग आपण पाहणार आहोत. आंतरराष्ट्रीय व्यापारात होणारे लाभ किंवा गेन हे आपण पाहताना आपण एक समजून घेतलं पाहिजे की आधुनिक काळात जगातील सर्वच देश या आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी होताना आढळतात. कुठलाही देश या व्यापारापासून वंचित राहू शकत नाही. प्रत्येक देशा व्यापारात सहभागी होत असतो व तो या व्यापारातून आपल्याला लाभ मिळवण्याचा प्रयत्न करत असतो आणि प्रत्येक देशाला या व्यापारापासून काही ना काही लाभ मिळत असतो. काही देशांना कमी प्रमाणात मिळतो, काही देशांना अधिक प्रमाणात मिळतो. आता आंतरराष्ट्रीय व्यापारापासून लाभ कसा मिळतो या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न ॲडम स्मिथ यांनी केला. ॲडम स्मिथ यांच्या मते आंतरराष्ट्रीय व्यापारातील जो काही लाभ आहे तो श्रम विभागणी आणि विशेषीकरण यामुळे होत असतो. तर रिकार्डो यांनी आपल्याला दोन भिन्न देशामध्ये एका विशिष्ट वस्तूच्या उत्पादन खर्चाचा जो काही तौलनिक लाभ आहे त्याचा त्यांनी विश्लेषण केले. तर हेक्चर ओलिन यांनी उत्पादन घटक देणग्यांमुळे लाभ निर्माण होतो असे म्हटले आहे. थोडक्यात काय तर आंतरराष्ट्रीय व्यापारातून जो काही लाभ आहे तो प्रत्येक देशाच्या वाटलेली नैसर्गिक साधनसंपत्ती, हवामान, विषमता, उत्पादकता या घटकावर अवलंबून असतो. आपण आता या लाभाच्या जर व्याख्या पाहिल्या तर डेव्हिड रिकार्डो यांच्या मते की कोणतीही एखादी वस्तू स्वतःच्या देशात निर्माण करण्याऐवजी निर्यातीच्या बदल्यात आयात करून जर उत्पादन खर्चात बचत होत असेल तर त्या उत्पादन खर्चाच्या बचतीपासून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ मोजला जातो. म्हणजेच एखादी वस्तू आपल्याशी जर आपण निर्माण केली तर ती निर्माण करण्यात आपल्या उत्पादनाचा खर्च येतो, उत्पादन घटक लागतात, भूमी, श्रम, भांडवल, संयोजक व यावर खर्च करावा लागतो. तर यापेक्षा आपण ती वस्तू आपण जर निर्यातीच्या मोबदल्यात आयात केली व उत्पादन खर्चात बचत केली तर ही बचत म्हणजेच लाभ आहे असे रिकार्डो यांचा वाटते. तर प्राध्यापक जे.एस. मिल यांच्या मते जेव्हा तुलनात्मक दृष्टिकोनातून उत्पादन खर्चात तफावत आढळते व या तफावतीमुळे लाभ मिळतो तर ह्या लाभाचे वर्गीकरण किंवा ह्या लाभाचं वाटप दोन देशातील व्यापार क्षेत्रावर अवलंबून असते. तर प्राध्यापक माल्थस यांच्या मते कमी महत्त्वाच्या वस्तूच्या मोबदल्यात जास्त महत्त्वाची वस्तू मिळवली जाते व त्यातून जो वाढावा निर्माण होतो त्याला आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारा लाभ असे म्हणतात. थोडक्यात आंतरराष्ट्रीय व्यापारातून वस्तूच्या संबंधामध्ये, किमतीच्या खर्चाच्या संबंधामध्ये आणि नफ्याच्या संबंधात जे आधिक्य मिळते त्याला आपण आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणारा लाभ असे म्हणू शकतो. आता हा लाभ दोन प्रकारचा असतो. एक म्हणजे स्थितिशील लाभ व दुसरा असतो गतिशील लाभ. स्थितिशील लाभ म्हणजे काय तर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञ अर्थव्यवस्था स्थिर आहे असे मानतात. त्यामुळे आर्थिक घडामोडीसुद्धा स्थिर आहेत असे म्हणतात किंवा समजतात व म्हणजेच अर्थव्यवस्था स्थिर आहे व आर्थिक घडामोडी स्थिर आहेत असे गृहीत धरून आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे लाभ मिळतो त्याला स्थितिशील लाभ असे म्हणतात. तर गतिशील लाभ म्हणजे अर्थव्यवस्था ही गतिमान आहे व आर्थिक घडामोडी घडत असतात असे गृहीत धरून म्हणजे स्थित्यंतर लक्षात घेऊन जो लाभ विचार येतो त्याला आपण गतिशील लाभ असे म्हणतो. या ठिकाणी अर्थव्यवस्था ही गतिमान समजली जाते. आपल्याला माहीत आहे आपण जर स्थितिशील लाभाची स्टॅटिस्टिक्स गेन म्हणजे स्थितिशील लाभ याची व्याख्या पाहिली तर आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देशातील अर्थव्यवस्था स्थिर असते. तसेच अल्पकाळात उत्पादनाचे प्रमाण, उत्पादन तंत्र, उत्पादन घटकांची उपलब्धता, मागणीचे स्वरूप, उपभोक्त्यांच्या आवडीनिवडी हे सर्व घटक स्थिर असतात असे मानून आंतरराष्ट्रीय व्यापाराचा लाभ निर्धारित करणे म्हणजेच स्थितिशील लाभ होय. यामध्ये अर्थव्यवस्था ही स्थिर आहे व आर्थिक घडामोडी व आर्थिक घटना स्थिर आहेत असे मानून आंतरराष्ट्रीय व्यापारातून मिळणाऱ्या लाभाचे मापन केले जाते. आता आपल्याला या ठिकाणी आंतरराष्ट्रीय व्यापारातून जो काही स्थितिशील लाभ मिळतो तो आपल्याला खालीलप्रमाणे सांगता येईल. नंबर 1 म्हणजे की आपल्याला
नैसर्गिक साधनसंपत्तीच्या विषमतेवर मात करता येते. म्हणजे एखाद्या देशाला मला विशिष्ट प्रकारची भौगोलिक रचना, हवामान लाभले असते. म्हणजेच नैसर्गिक साधनसंपत्तीच्या देणग्या विविध देशाला विविध प्रमाणात लाभल्या असतात. उदाहरणार्थ, काही देशांना सुपीक जमीन लाभते, काही देशामध्ये विपुल प्रमाणात खनिज संपत्ती सापडते, काही देशामध्ये विपुल प्रमाणात ऊर्जा साधने सापडतात. तर ह्या साधनांचे वाटप हे विषम झालेले आहे. काही देशांना ते अधिक लाभले आहे, तर काही देशांना ते कमी प्रमाणात लाभले आहे. या विषम वाटपामुळे प्रत्येक देशाला या साधनसामुग्री साह्याने सर्वच वस्तू व सेवांची निर्मिती ही वाजवी खर्चात करता येत नाही. म्हणजेच आपण जर आंतरराष्ट्रीय व्यापार जर घडून येत असेल, तर त्यामुळे विषम स्वरूपात उपलब्ध असलेली नैसर्गिक साधनसंपत्ती ही आपल्याला ह्याच्यावर मात करता येते व ही साधनसंपत्ती जगाच्या कल्याणासाठी वापरता येते. म्हणजेच आपल्याला जी साधनसंपत्ती विषम आहे तीच आपल्याला सर्वांचा लाभ घेता येतो. दुसरा मुद्दा असा आहे की साधन सामग्रीचा कार्यक्षम वापर करता येतो. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे विविध देशातील उत्पादक साधनसामग्रीचा श्रमविभागणी व विशेषीकरण या तत्त्वांच्या आधारे कमीत कमी खर्च करून अधिकाधिक वस्तू व सेवांची निर्मिती करता येते. म्हणजेच आपल्याला जी साधनसामग्री दुर्मिळ आहे, मौल्यवान आहे, अशी साधनसामग्री काटकसरीने वापरता येते, तिचा कार्यक्षम वापर करता येतो. तसेच तिसरा मुद्दा असा आहे उत्पादन घटकांच्या स्थितिशीलतेवर मात. आपल्याला माहीत आहे की आंतरराष्ट्रीय पातळीवरती भूमी, श्रम, भांडवल, संयोजन हे घटक स्थितिशील आहेत, म्हणजे गतिहीन आहेत. कारण भूमी एका ठिकाणी दुसऱ्या ठिकाणी हलवता येत नाही, परंतु या घटकांमुळे विशिष्ट ठिकाणीच विशिष्ट वस्तू व सेवांची निर्मिती करता येते. परंतु आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मात्र या वस्तू व सेवांचे जगभर वितरण करून आपल्याला या उत्पादन घटकांच्या स्थितिशीलतेवर मात करता येते. पुढील मुद्दा असा आहे राष्ट्रीय उत्पन्न आणि आर्थिक वृद्धीत वाढ करता येते. श्रम विभागणी आणि विशेषीकरण ह्या दोन तत्वांमुळे आंतरराष्ट्रीय व्यापारात वाढ होते. त्याचा परिणाम देशाच्या अर्थव्यवस्थेत उत्पादन व रोजगार वाढीत घडून येतो व याचा व पर्यायाने देशाच्या राष्ट्रीय उत्पन्नात आणि आर्थिक वृद्धीत वाढ घडून येते. पुढील मुद्दा असा आहे की मक्तेदारीवर नियंत्रण ठेवता येते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे मक्तेदारीवर नियंत्रण ठेवता येते. देशांतर्गत वस्तू व सेवांची उत्पादने व त्यांचे वाटप यामध्ये होणारी मक्तेदारी ही उपभोक्त्यांसाठी वाईट ठरते, ती उपभोक्त्यांचे आर्थिक शोषण करते. परंतु आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध देश या व्यापारात सहभागी होत असल्यामुळे या ठिकाणी पूर्ण स्पर्धा निर्माण होऊन मक्तेदारी कमी होते किंवा मक्तेदारीवर निर्बंध निर्माण होतो. पुढील मुद्दा असा आहे की सामाजिक कल्याणात भर पडते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील लोकांना विविध वस्तू व सेवांचा उपभोग कमीत कमी किमतीमध्ये घेता येतो व परिणामी त्यांच्या उपभोगात वाढ होऊन सामाजिक कल्याणात वाढ होते. लोकांना चांगल्या दर्जाच्या वस्तू व सेवा अल्प किमतीमध्ये किंवा वाजवी किमतीमध्ये उपभोगायस मिळतात व विपुल प्रमाणात उपभोगण्यास मिळतात. त्यामुळे लोकांच्या कल्याणात वाढ होत असते. पुढील मुद्दा असा आहे की 7वा मुद्दा वस्तूंच्या विनिमय मूल्यात वाढ होते. देशांतर्गत पातळीवर विविध वस्तूंच्या बाबतीत त्यांच्या मागणी पुरवठ्यात असमतोल निर्माण होऊन व त्याचा परिणाम वस्तूच्या मूल्यावर होत असतो. परंतु जर देश आंतरराष्ट्रीय व्यापारात सहभागी झाला तर आपल्या वस्तूला जागतिक बाजारपेठ मिळते, तिला जागतिक बाजारपेठ उपलब्ध होते. त्यामुळे मागणी वाढते व त्या वस्तूचे विनिमय मूल्यसुद्धा वाढते. तसेच पुढील मुद्दा असा आहे की आंतरराष्ट्रीय सहकार्यात वाढ होते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे जगातील अनेक देशांमध्ये आर्थिक व व्यापारविषयी संबंध दृढ होतात. त्यामुळे त्यांच्यामध्ये परस्पर सहकार्याची भावना, सद्भावनेची भावना, मैत्रीची भावना निर्माण होते. सांस्कृतिक व वैचारिक देवाणघेवाण होते व परिणामी आंतरराष्ट्रीय सहकार्य वाढीला लागते. जागतिक शांतता व सद्भावना टिकवण्यास मदत होते. हे झाले स्थितिशील व्यापाराचे लाभ. तर आपण आता या ठिकाणी गतिशील लाभ म्हणजे काय, तर गतिशील म्हणजे आपल्याला माहीत आहे की कोणतीही अर्थव्यवस्था ही स्थिर नसते, त्यामध्ये नेहमी बदल होत असतात. आर्थिक घटना व घडामोडी यातही बदल होत असतात. उदाहरणार्थ उत्पादन तंत्रात बदल होणे, लोकांच्या आवडीनिवडीत बदल होणे, साधन सामुग्रीच्या पुरवठ्यात बदल होणे, उत्पादन घटकामध्ये बदल होणे, यामुळे
तसेच आंतरराष्ट्रीय व्यापारातही बदल होत असतो. म्हणजेच या बदलामुळे जो काही लाभ होतो त्याला आपण गतिशील लाभ असे म्हणतो. आपण या ठिकाणी गतिशील लाभाची व्याख्या पाहिली तर गतिशील लाभ म्हणजे तंत्रज्ञानातील प्रगती, वैज्ञानिक शोध, संशोधनाचा उत्पादनातील वापर, लोकांच्या आवडीनिवडी, साधनसंपत्तीची उपलब्धता, उत्पादन घटकांची उपलब्धता, ह्या सर्व बदलांचा परिणाम म्हणून आंतरराष्ट्रीय व्यापारातून जे लाभ प्राप्त होतात त्याला गतिशील लाभ असे म्हणतात. म्हणजेच अर्थव्यवस्था ही गतिमान आहे व आर्थिक घटना व घडामोडी या गतिमान आहेत, बदलत असतात हे गृहीत धरून आंतरराष्ट्रीय व्यापारातील लाभ जो मोजला जातो त्याला आपण गतिशील लाभ असे म्हणतो. आता हा गतिशील लाभ खालीलप्रमाणे सांगता येईल. एक पहिला मुद्दा असा आहे की देशातील साधनसंपत्तीत वाढ होते. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे देशातील एकूण उत्पादन, उत्पन्न व रोजगार यात वाढ होते. तसेच उत्पादन तंत्र घटकांची उत्पादकता यामध्ये वाढ होऊन देशाची निर्यात क्षमता वाढते व यातून भांडवल निर्मितीचा वेग वाढतो व देशाच्या साधनसंपत्तीत भर पडते व देशाच्या साधनसंपत्तीत वाढ होते. दुसरा मुद्दा असा आहे की तंत्रज्ञानातील वृद्धी. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा गतिशील लाभ म्हणून तंत्रज्ञान विषयक विकासाला महत्त्व दिले जाते. देशांतर्गत शोध व संशोधन, वाढते यांत्रिकरण, नवीन तंत्रज्ञान, तंत्रकौशल्य यांचा उत्पादनामध्ये वापर केला जातो. पर्यायाने गुणात्मकता व उत्पादकता वाढते. कमी खर्चामध्ये दर्जेदार वस्तू व सेवांचे उत्पादन मिळवता येते, घेता येते. परिणामी वस्तूचा उत्पादन खर्च कमी होऊन तिचा दर्जा सुधारतो. म्हणून तंत्रज्ञानातील वृद्धीसुद्धा महत्त्वाची ठरते. पुढील मुद्दा असा आहे की भांडवल व श्रम बचत करणाऱ्या तंत्रज्ञानात वाढ. संशोधन, तंत्रज्ञान, शोध व नवीन उत्पादन पद्धती यामुळे आपल्याला दोन प्रकारच्या बचती मिळतात. ती म्हणजे श्रमात बचत होते व दोन म्हणजे भांडवलात बचत होते. व ह्या बचतीमुळे जे काही अतिरिक्त भांडवल, श्रमिक आपल्याला शिल्लक राहतात तर ते आपल्याला इतर क्षेत्रात वापरता येतात. म्हणजेच आपल्याला ह्या बचतीचा उपयोग आपल्याला विकासासाठी करून घेता येतो. तसेच बचत आणि गुंतवणुकीमध्ये वाढ होते. आंतरराष्ट्रीय व्यापाराचा फायदा मिळवण्यासाठी उत्पादनाला उत्तेजन दिले जाते. त्यामुळे राष्ट्रीय उत्पन्नात वाढ होते. नवीन गुंतवणुकीला संधी मिळते, संधी प्राप्त होते. परिणामी बचत व गुंतवणुकीत वाढ होते. पाचवा मुद्दा असा आहे पायाभूत सुविधांचा विकास. आंतरराष्ट्रीय व्यापारामुळे अर्थव्यवस्थेतील उत्पादन क्षेत्राला उत्तेजन मिळते. परिणामी देशात पायाभूत सुविधांची गरज निर्माण होते व त्यातून देशामध्ये वाहतूक, दळणवळण, पाणीपुरवठा, सिंचन, बँका, विमा, साठवणूकगृहे इत्यादींचा बंदरे इत्यादींचा विकास होऊन पायाभूत सेवा सुविधांचा विकास होत घडून जातो. हा सुद्धा आंतरराष्ट्रीय व्यापाराचा एक महत्त्वाचा फायदा आहे. तसेच शेवटचा फायदा म्हणजे समतोल व्यवहार तोल. आपल्याला माहीत आहे की आंतरराष्ट्रीय व्यापारातील देणी व येणी ह्यातून व्यवहार तोल हा निर्माण होत असतो. साधारणपणे विकसनशील देशांच्या विकासाच्या प्राथमिक अवस्थेमध्ये ह्या देशांची आयात जास्त असते व निर्यात कमी असते. परिणामी या देशांचा व्यवहार तोल काहीसा प्रतिकूल असतो. परंतु पुढे वाढत्या विकासासोबत ह्या देशांच्या उत्पादनात वाढ होते, ह्यांच्या निर्यातीतही वाढ होते व ह्या देशांचा व्यवहार तोल हळूहळू समतोल होण्याकडे वाटचाल सुरू होते. म्हणजेच आपल्याला स्थितीशील व्यापारापासून सुद्धा हे सर्व लाभ मिळतात. धन्यवाद.